श्रावण बोकडे, महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संघटना अध्यक्ष, ग्राम रोजगार सेवकाच्या वतीने आपल्यासमोर माझी मुलाखत देत आहे। महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील 28,000 ग्राम रोजगार सेवक आज हिवाळी अधिवेशनात पोहोचलेला आहे। त्यांच्या मागण्या अशा आहेत की ग्राम रोजगार सेवकांना फिक्स मानधन द्यायला पाहिजे, त्याचप्रमाणे ग्राम रोजगार सेवकांना EADA द्यायला पाहिजे। ग्राम रोजगार सेवकांना जो 2 मे 2011चा GR आहे तो रद्द करून महाराष्ट्रातील सर्व ग्राम रोजगार सेवकांना पूर्ण वेळ करायला पाहिजे। सर्व मागण्या जोपर्यंत शासन करणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन तीव्र होत राहील। जर आज आमच्या मागण्यावर जर शासनाने त्वरित निर्णय दिला तर भविष्यात आम्ही महाराष्ट्रातील सर्व ग्राम रोजगार सेवक एका मैदानात बसून भूक हडताळ करू आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हिला आम्ही पूर्णपणे बंद पाडू। कारण हा मागण्या ज्या आहे आमच्या हक्काच्या आहे आणि सर्व भार ही नरेगा योजना चालवत असताना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी चालवत असताना संपूर्ण जबाबदारी ही ग्राम रोजगार सेवकावर आहे। आणि यामधून जो प्रत्येक ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक आहे ते कधी आम्हाला समर्थन करत नाही आणि ते सुद्धा या योजनेला मदत करत नाही। प्रत्येक गावातील ग्राम रोजगार सेवकावर ही जबाबदारी दिलेली आहे आणि हा महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सेवक हा मजुरांना समृद्ध करत आहे, तसेच शेतकऱ्यांना सुद्धा समृद्ध करत आहे। संपूर्ण महाराष्ट्राचा भार या ग्राम रोजगार सेवकावर आहे आणि इतर राज्यामध्ये ग्राम रोजगार सेवकांना प्रतिमा फिक्स मानधन दिलं जाते। भारतामध्ये एकच असं राज्य आहे की ग्राम रोजगार सेवकाला फिक्स मानधन देत नाही। म्हणून आम्ही जोपर्यंत हे आंदोलन चालू राहील तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही। जय हिंद, जय हिंद।